अहिल्यानगरमधील धरणात किती पाणी शिल्लक? जूनमध्ये पाऊस न झाल्यास पाणी टंचाई. मंडळी, गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणे लवकर भरली होती. पण यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत धरणांमधील पाणीसाठा सुमारे 60% खाली आला. मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या प्रमुख धरणांमध्ये 10 मार्चला 66% जास्त पाणी होतं. पण फक्त महिनाभरात ते सुमारे 56% घसरलं आहे. म्हणजेच मोठ्या प्रकल्पांमध्ये 10% जास्त पाण्याची घट झाली आहे. सध्या भंडारदरा धरणात 6,276 दशलक्ष घनफूट, मुळा धरणात 14,743 दशलक्ष घनफूट, तर निळवंडे धरणात 5,517 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. आढळा धरणात सुमारे 66% पाणी आहे, पण ओहळमध्ये केवळ 22% साठा शिल्लक आहे. घाटशीळ, सिना, खैरी आणि विसापूर या धरणांमध्येही पाण्याची पातळी घटली आहे. दरम्यान जिल्ह्यातील तापमान सध्या 39 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे. पुढील एप्रिल आणि मे महिन्यात ही उष्णता आणखी वाढणार आहे. त्यामुळे बाष्पीभवनामुळे पाण्याचा वापर वेगाने होणार आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हवामान विभागाने यंदा सुपर अल निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे आणि जर जून महिन्यात मान्सून उशिरा आला तर पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे आता गरजेचे झाले आहे.